अशा प्रकारे लेअरवर लेअर करून तर तुम्ही बघू शकता ही प्रॉपर पद्धत आहे. तर मित्रांनो नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आपल्या गावच्या मित्रांसोबत पोपटी करण्यासाठी आलो आहोत. थोडा व्हिज्युअल प्रॉब्लेम असेल कारण रात्री अंधारात आलेलो आहोत. फ्लॅशलाईट मारतो आणि आपल्याला आता मटेरियल गोळा करायचं आहे. तर आत्ता जस्ट आम्हाला इथं पेंडा दिसला आहे. पेंड्यासाठी आम्ही बरंच फिरलो आणि इथं आपल्याला पेंडा दिसला. आपला डब्बा रेडी आहे, आपलं सामान रेडी आहे. महामोठा शोधू आता. तर इथं आपल्याला महामोठा भेटला आहे. अंधारातच आपण महामोठा काढतो. एक तिकडे होता बघा टाका तर इकडे डब्बा भरण्याचं काम चालू आहे. एक वालांच्या शेंगा आणल्यात. तर दुसऱ्या त्या कुठल्या शेंगा आहेत? राजमाच्या शेंगा आहेत. आणि अजून दुसऱ्या हा तिसरा आयटम आहे तुरीच्या शेंगा. मीठ पाणी चिपट पेपर पण. तर आपल्या शेंगा टाकून झाल्या. त्याच्यानंतर मीठ मोठा मीठ टाकलाय. आपल्या गावातच मिठाचे आगर आहेत त्याच्यामुळे आपल्याला मिठाची काही कमी नाही. आणि त्याच्यावरती आपण अंडी टाकतोय. त्या अंडी टाकल्यानंतर मग आता आपण महामोठा टाकणार. टाकतोय रिटर्न होता भाई आपला तिकीट सगळा. अशा प्रकारे लेअरवर लेअर करून पूर्ण डब्बा भरून झाल्यावर मग अरे पेंडात नाही तुझ्या हातात आहे काय टाकलीच ताबडतोब तुम्ही. मीठ बीठ टाक तोपर्यंत तू एडिट करायला काय. पाणी मत या तुरीच्या लफरा करतात. तुरीच्या मामोटा, त्याच्यानंतर शेंगा, त्याच्यानंतर अंडी, मग मीठ टाकायचं, मग पुन्हा मामोटा टाकायचा. अशा प्रकारे लेअरवर लेअर करण्याचं काम आपलं चालू आहे सध्या. कमी टाइम मामोटा तू एवढा मामोटा आणलाय का आलो का इथं बस सांगितलं तुला. हे केलं तर त्याला फोन म्हटलं फोन करा घेतलास बरोबर कशी तुला त्याने घरीच होता. चल वाटत तर नाही मला तू बस तसा आवाज एवढ्या शेंगा जवळ दाखवावं लागतं ना. एचडी क्वालिटी लागते. अंधार आहे ना. मेन आमचा बनवणार सांग. आमचे मेन कुक आहेत. यांनी ऍक्च्युली पोपटीचं इन्व्हेन्शन यांनीच केलं होतं. मामोटा घ्या आता. खाली नंबर दे. तुम्हाला पोपटी करायची असेल तर संपर्क साधायला तुम्हाला यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देतो. ओके फाईन. तिकडे ऑर्डर स्वीकारला ते सांग. 400 रुपये पडतो. आता अशा लेअरवर लेअर करून मी 1200 रुपयाचं करते. तर लेअरवर लेअर करून आपण हा डब्बा पूर्ण भरलेला आहे. आणि त्याच्यावर मामोटा जेवढा बसेल तेवढा मामोटा टाकून आपण आता हा डब्बा बंद करणार. ओके चला घे काय टाकायचा फोन. हे प्लास्टिक काढलं होतं. ओके राहिला पाहिजे बॅलन्स. धक्का त्यांना फक्त हलू नको जास्त. जास्त डबल हात नको पेंडा मजबूत. अजून घातलं तर बघा 2 टाइम बॅलन्स आला असता बरोबर. तर आपण असे खाली लादीचे ब्लॉक ठेवलेत आणि कशासाठी ठेवत ते पण खाली लादीचे ब्लॉक ठेवलेत आणि त्याच्यावर डब्बा ठेवलाय.
आणि मग आपली जेव्हा आपण त्याला पेंडा देऊ तेव्हा त्या पेंड्याची आग त्याला हीट पूर्ण व्यवस्थित त्या डब्याला मिळेल आणि आपल्या शेंगा व्यवस्थित शिजतील. हे पेंडा हे कर लावा जरा व्यवस्थित. हां मार मार हां मार मार. त्या डब्यावर आता पेंडा टाकलाय तर आग लाव आग लाव. आणि आपली पोपटी चांगलीच पेटली. तर आता आपण सगळ्यांना पाहूया. हे सर्व माझे गावातले मित्र आहेत. तर सुरुवात इकडं आतिश वर्तक पासून सुरू करूया. आतिश वर्तक हे पोपटीमध्ये त्यांना PhD आहे. स्वस्तिक वर्तक यांना पोपटी खाण्यामध्ये PhD आहे. आणि बाकी मंडळी रवी म्हातारे माझा भाऊ इथे आणि हे ठाण्याचे आमचे मित्र आलेले आहेत. आणि इकडे विक्रांत आमचे हे बिझनेस पार्टनर विक्रांत. हां आणि इकडे मी. आपली पोपटी आता सुरू झाले. असं अर्धा तास आपण असा पेंडा देत राहायचं. जशी आपली आग कमी होईल तसा आपण याला पेंडा देत राहणार. तर एक माणूस सतत पोपटीला पेंडा लावण्याचं काम करतो. हा रियांश आणि हा आहे श्वेत. हा एक ब्लॉगर आहे आणि हा रियांश पण ब्लॉगर आहे. तो आउट ऑफ इंडिया ब्लॉग करतो आणि या डोंगरामध्ये ब्लॉग करतो. माझ्या चॅनलचं नाव आहे रिव्ह्यूज वर्ल्ड. आणि तुझ्या चॅनलचं नाव सांग. श्वेत ब्लॉग. श्वेत ब्लॉग्स. तर तुम्ही यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ पहा आणि नवीन व्हिडिओ पाहत राहा. तर तुम्ही बघू शकता ही प्रॉपर पद्धत आहे पेंडा टाकण्याची. आणि अशा प्रकारे असा पेंडा टाकण्यात मग त्याची आग व्यवस्थित आपल्या डब्याला मिळते. तर हे ज्यांना अनुभव आहे ना तेच करू शकतात. तर आपली पोपटी झालेली आहे. जवळपास अर्धा तास झाला आहे. आणि आता आपण तो डब्बा बाहेर काढण्याचं काम करू. एका साईडला आपण बसायला टाकलेला आहे. छोटी मुलं बसलेत आणि डब्बा आता आपण काढतोय. असं बैठक केली होती डब्यासाठी आणि आपण पूर्ण पॅक केला होता. परफेक्ट शिजलेले आहे. शिजलेले आहेत. दाखव. हे बघा हे असं झालं शिजलं. एक नंबर शिजलेला आहे. आता ना बघा पूर्ण गोप्रो बॅटरी मार. डीजे आहे ॲक्शन 2. आवडत नाही आणि बसतो एकटा अर्धा किलो शिका खातो. आपली अंडी अशी वाहायला लागलेत. हे पहा त्याला म्हणतात पोपटी. आणि आता त्या पोपटीचा आपण आनंद घेऊ. तर आता आपले सर्व मित्र पोपटीचा आनंद घेत आहेत. या कशा ते दिवसभर उन्हान पण त्या ठेवतात बहिण. ओके. हॅलो गाईज, आम्ही आता पोपटी खात आहोत. सांग. तर पोपटीचं महत्व असं आहे की ही पोपटी किती पोपटीचे शेंगा किती खाल्ल्या तरी पोटाला काही इजा होत नाही. तर तुम्हाला सकाळी काही त्रास होणार नाही. तर बिंदास जेवढं जमेल तेवढं तुमची कॅपॅसिटी प्रमाणे तुम्ही खाऊ शकता.